खरंच मी प्रोफेशनल रायटर नाहीये. मी लालसिंग चड्ढा लिहायला सुरुवात केली त्यावेळेला मला हे माहित नव्हतं की मी हे स्क्रिप्ट लिहिणार आहे, पूर्ण करणार आहे की नाही. मला अजिबात माहित नव्हतं. आमिरचं आणि माझं बोलणं चालू होतं एका पार्टीमध्ये, कुठला सिनेमा आवडतो तर त्याच्यामध्ये फॉरेस्ट गंपचा उल्लेख झाला. 15 दिवसात कोण घेऊन येतं फॉरेस्ट गंपचं स्क्रिप्ट. पण ज्या क्षणी त्यांनी ते ऐकलं त्याच्यात 3 सेकंदात तो म्हणाला की हे मी स्क्रिप्ट करणार, ह्याच्यात मी काम करणार, हे मी प्रोड्यूस करणार. की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा नाहीये. गुरु हा माणूस आहे, त्याला त्याच्याकडनं चुका होणार. तोच ब्रह्म आहे आणि तोच विष्णू आहे आणि तोच महेश आहे असं करून त्याला जर त्या पदावरती नेऊन ठेवलं तुम्ही तर ते अत्यंत चूक आहे. रेडिओ सिटी प्रेझेंट्स क्लोज शॉट. क्लोज शॉटच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये स्वागत. पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही अतुल कुलकर्णी सरांच्या ॲक्टिंग प्रोसेसबद्दल ऐकलत. या एपिसोडमध्ये ॲक्टिंगसोबतच अतुल सरांनी त्यांच्या लालसिंग चड्ढा या फिल्मच्या रायटिंग प्रोसेसबद्दल चर्चा केली आहे. शिवाय रिअल लाईफवर काही इफेक्ट होतो का याबद्दल एक वेगळाच पैलू देखील त्यांनी उलगडून दाखवला आहे. ऐका क्लोज शॉटमध्ये. रायटिंग बद्दल मला बोलायचं आहे. दिस इज युअर फर्स्ट रायटिंग लालसिंग चड्ढा? फर्स्ट रायटिंग ओके, व्हेरी फर्स्ट. म्हणजे नाटक किंवा सिनेमामध्ये लेख आणि कविता आणि गाणी वगैरे असं लिहिलंय, पण मी सिनेमा किंवा नाटक नाही. इतका वेळ एखादा पर्टिक्युलर सिनेमा करायला म्हणजे सुरू करायला रायटिंग, आणि ते देखील अडॅप्टेशन. मी अडॅप्टेशन म्हणतोय म्हणजे ती खालच्या दर्जाचं असं म्हणत नाही, पण तुम्ही अडॅप्टेशनच का केलं? तुमच्याकडे ओरिजिनल देखील लिखाण असेलही आणि तुम्ही लिहत. मी मुळात लेखक नाही प्रोफेशनली. मी अजिबातच हे लालसिंग चड्ढा ज्यांनी पाहिलंय त्यांना सांगा तुम्ही. नाही, खरंच मी प्रोफेशनल रायटर नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल गुलजार साहेब दररोज सकाळी ऑफिसला गेल्यासारखे जातात, लिहितात आणि संध्याकाळी परत येतात, किंवा मागणीप्रमाणे लिहिणं, या अर्थाने मी प्रोफेशनल रायटिंग म्हणतोय. तसा मी प्रोफेशनल रायटिंग नाही. मी लालसिंग चड्ढा लिहायला सुरुवात केली त्यावेळेला मला हे माहित नव्हतं की मी हे स्क्रिप्ट लिहिणार आहे, पूर्ण करणार आहे की नाही. मला अजिबात माहित नव्हतं. आमिरचं आणि माझं बोलणं चालू होतं एका पार्टीमध्ये, कुठला सिनेमा आवडतो, कुठले सिनेमे आवडतात. त्याच्यामध्ये फॉरेस्ट गंपचा उल्लेख झाला. मलाही तो सिनेमा खूप आवडायचा. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी घरी आलो आणि एक 10-12 दिवसासाठी मी कुठेतरी शूटिंगला जाणार होतो, ते कॅन्सल झालं. त्यामुळे 10-12 दिवस मोकळे होते माझ्याकडे आणि समोर सीडी होती फॉरेस्ट गंपची. ती मी बघायला लागलो सहज, की उल्लेख झाला होता. आणि 10-15 मिनिटांनंतर मला असं वाटलं की काही फ्लॅशेस आले माझ्या डोळ्यासमोर की अरे ह्याच्यात हे भारतीय ह्याच्यात आणता येईल का, आणि म्हणून मी नोट्स लिहायला लागलो. पुढे थोडा वेळ पाहिलं आणि मी सिनेमा बंद केला, आणखीन नोट्स लिहिल्या आणि मग म्हटलं की चला आपण अटेम्प्ट करू. म्हणून मी फर्स्ट सीन लिहायला सुरुवात केली. ओके. आणि मी असा सिनेमा तो फॉरेस्ट गंप बघत मी पुढे स्क्रिप्ट लिहित गेलो आणि स्क्रिप्ट झालं लिहून ते पूर्ण. आणि त्याला सगळे मिळून मला 10 दिवस लागले स्क्रिप्ट लिहायला. अच्छा, पूर्ण 10 दिवसात पूर्ण स्क्रिप्ट लिहिलं मी. आणि त्याच्या Okay. पुढच्या 2 दिवसात मी त्याचा ड्राफ्ट केला, फायनल 2 ड्राफ्ट केले. तर 12 ते 14 दिवसामध्ये ते अख्खं स्क्रिप्ट लिहून झालं होतं माझं. जे आम्ही शूट केलं ते 90-95% ते स्क्रिप्ट आहे, जे मी 14-15 दिवसात लिहिलेलं होतं ते स्क्रिप्ट आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा आमिरला फोन केला आणि जेव्हा मी पहिल्यांदा म्हणालो हे वाक्य की आमिर मैंने स्क्रिप्ट लिखी आहे, तेव्हा मला रिअलाइज झालं की अरे मी स्क्रिप्ट लिहिली आहे. तर ह्या सगळ्या अर्थाने मी म्हणतोय की मी असं हे ठरवून केलेलं नाही. त्यावेळेला ते डोक्यात नव्हते की ते ऍक्टर म्हणून काम करणार, जस्ट टू इन्फॉर्म. नाही, त्यांनीच करणं, त्याच्यासाठीच ते स्क्रिप्ट पहिल्यापासून लिहिलं होतं. माझ्या डोकं तेच होतं, त्यांनीच ते. आणि ते 10-12 वर्ष आम्हाला त्याची परमिशन मिळायला लागली. ते काही नाही, कुणाकडेही ना मी घेऊन गेलो स्क्रिप्ट ना काही विचार. आम्ही ते जर झालं नसतं, आम्हाला परवानगी मिळाली नसती तर ते स्क्रिप्ट झालं नसतं. इतकं सोपं आहे ते. तुमच्या व्हिज्युअलाइज जे तुम्ही केलं होतं, जसं सिनेमा होईल, त्यापैकी किती पर्सेंटेज तो अचीव्ह झालाय तुम्ही सांगू शकाल तर? गोष्ट म्हणून मी म्हटलं तसं की 90 ते 95% तेच स्क्रिप्ट आहे. त्यामुळे ते तसंच झालेलं आहे. त्यामुळे अर्थातच त्याच्यात असा ड्रास्टिक काही फरक आहे असं मला वाटत नाही. पण रिले रेस सारखा असतो सिनेमा. म्हणजे मी लेखक म्हणून एक हातात बटन घेऊन धावत असतो. एका पॉइंटला ते लिहून झाल्यानंतर ते बटन मी दिग्दर्शकाच्या हातात देतो. दिग्दर्शक धावायला लागतो. एका पॉइंट नंतर तो बटन तो ऍक्टरच्या हातात देतो आणि त्याच्याबरोबर धावत असतो. पण एकदा ते हातात दिल्यानंतर मला नाही वाटत की लेखक म्हणून
मला काही फार त्याच्यामध्ये से ठेवण्याची गरज आहे की अरे हे असं का नाही झालं आणि तसं का नाही झालं, कारण हे माध्यमच तसं आहे. ही कादंबरी नाही, ही कविता नाही, ओके हे अनेक लोकांनी एकत्र येऊन करण्याचं काम आहे. त्यामुळे एका पॉइंट नंतर ते मला सोडून देऊन त्यांच्या पद्धतीने ते त्यांनी करणं, कारण ते त्या कन्व्हिक्शननी त्यांनी ते केलेलं आहे इतर टीमनी. तर मी फक्त एवढंच म्हणू शकेन की जे लिहिलं होतं त्यातलं 90-95% तेच तसंच आहे, आणि जे अर्थातच बदल झालेत ते आम्ही बोलूनच केलेले आहेत त्याच्यामध्ये नंतर केलेले. अशी भीती होती की इतका आयकॉनिक फॉरेस्ट गम्प सिनेमा आणि मी त्या इंडियन अडॅप्टेशन त्याचं करतो आहोत, तर अशी भीती होती की फसलं तर जवळच असू शकतो. काय आहे, मी म्हंटल तसं की मी लेखक वगैरे नाहीच आहे, त्यामुळे तसं काही प्रेशर माझ्यावरती लिहिण्यासाठी नव्हतंच. जेव्हा आमिर सारखा माणूस ते स्क्रिप्ट त्याला आवडतं आणि तो 10-12 वर्ष मागे लागून ते स्क्रिप्ट करतो. ओके, हे पहिल्या बैठकीतच त्यांनी ओके हो, नाही त्यांनी वाचायला 2 वर्ष लावली. ओके ते वाचलंच नाही त्यांनी 2 वर्ष, ऐकलं नाही स्क्रिप्ट, कारण त्याला तो नंतर म्हणाला की मला भीती वाटत होती की मला ते आवड, कारण तू 15 दिवसात कोण घेऊन येतो फॉरेस्ट गमचं स्क्रिप्ट, आणि तो म्हणाला तू मित्र आहेस माझा आणि मला आवडलं नसतं तर मी तुला सांगितलं असतं की मला नाही करता येत, मग तुला वाईट वाटलं असतं, म्हणून मी ऐकलं नाही. पण ज्या क्षणी त्यांनी ते ऐकलं त्याच्यात 3 सेकंदात तो म्हणाला की हे मी स्क्रिप्ट करणार, ह्याच्यात मी काम करणार, हे मी प्रोड्यूस करणार. 3ऱ्या सेकंदाला त्यांनी हे सांगितलं होतं मला. सरदार किंवा पंजाबी हे कॅरेक्टर त्यामध्ये का, म्हणजे कोणत्या पॉइंटला तुम्ही ठरवलं की हे अशा प्रकारचं कॅरेक्टर असणार आहे? मला असं वाटतं की भारतामध्ये जर फॉरेस्ट गम्प करायचा असेल तर जसं इंग्रजीमध्ये जेव्हा तो केला तेव्हा त्याच्यात काही स्पेसिफिक स्टेटमेंट्स होती. उदाहरणार्थ मिलिटरी बद्दलचं स्टेटमेंट. आता तिथे असलेलं मिलिटरी बद्दलचं परसेप्शन, अमेरिकेने एकही युद्ध स्वतःच्या भूमीवरती खेळलेलं नाहीये, सगळी इतरांच्या भूमीवरती जाऊन त्यांनी युद्ध खेळलेलं आहे. आणि अमेरिकेमध्ये प्रोटेस्ट झालेले आहेत आर्मीच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध, की तुम्ही का युद्ध करताय, दुसरीकडे जाऊन का इंटरफेअर करताय किंवा माणसं मारताय वगैरे वगैरे. आपल्याकडे एक्झॅक्टली उलट सिच्युएशन आहे. उदाहरणार्थ तर सांगायचा मुद्दा असा की फॉरेस्ट गम्प ही फिल्मच अशी आहे की ती त्या देशामध्ये ज्या गोष्टींवरती तुम्हाला भाष्य करायचं आहे त्याच्याविषयीची ती फिल्म आहे. भारतामध्ये जर ही फिल्म करायची असेल तर अर्थातच रिलिजन, धर्म ही खूप एक मोठी गोष्ट आहे आपल्याकडे. तर त्याच्यावरचं भाष्य किंवा ते तिथं अमेरिकेमध्ये त्यावेळेला किंवा आता सुद्धा तितकं मोठं नाहीये धर्म ही गोष्ट, जशी आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर अर्थातच मी म्हटलं तसं की आर्मी मिलिटरी ह्याच्याबद्दलचं असलेलं वेगळं पॉलिटिक्स बद्दलचं भाष्य. तर ही भाष्य टेररिझम हा आपल्याकडे जितका इनलँड आहे, फॉरेस्ट गम्प झाला तेव्हा अमेरिकेमध्ये टेररिझम हा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे आपल्याकडे करताना ह्या गोष्टींवरती भाष्य करणं हे फार गरजेचं आहे. ओके ओके, त्याशिवाय ती फिल्म होऊच शकत नाही. आणि त्यामुळे एक ट्रान्सफॉर्मेशन जर दाखवायचं असेल, तुम्ही बघितलं लालसिंग चड्ढामध्ये, इट इज अबाउट लुझिंग युअर आयडेंटिटी अँड गेनिंग इट बॅक. करेक्ट है ना. आता भारतामध्ये जे धर्म आहे त्याच्यामध्ये व्हिज्युअल इम्पॅक्ट ज्यांचा पडेल असा तो एक धर्म आहे की ज्याच्यामध्ये यू लूज, त्याचे केस कापते त्या लहान मुलाची, ओके ओके, करेक्ट करेक्ट, ही लूजेस दॅट आयडेंटिटी. ओके, आणि मग नंतर तो पळत असतो आणि त्याच्यामध्ये ही रिगेन्स दॅट आयडेंटिटी व्हिज्युअली. करेक्ट, व्हिज्युअली मी म्हणतोय. आणि ह्यातल्या कशाचाही पत्ता त्या कॅरेक्टरला नाहीये, त्यांनी ह्यातली कुठलीच गोष्ट स्वतःहून केली नाहीये आणि तीच त्या कॅरेक्टरची ब्युटी आहे. ओके, पण ह्याच्यावरनं एक अत्यंत मोठं स्टेटमेंट आहे की त्याला काहीच नाहीये, ही लॉस द आयडेंटिटी, इट डिड मॅटर टू हिम, ही रिगेन द आयडेंटिटी, इट डिड मॅटर टू हिम रिलिजियसली. त्याला फक्त त्याचे वडील, त्याचे नाना, त्याचे दादा परदादा ते सगळे त्याला दिसत होते आणि त्याला वाटलं मी तो उनके जैसा दिख रहा हूं, तो सरदार झाला परत. ओके ओके, इतकं ते गोड आहे त्याच्यासाठी. आणि ही एक सटल कमेंट आहे आणि म्हणून शीख पात्र निवडलं. एंटरटेनमेंटला तुम्ही कसं डिफाईन करता? एखादी म्हणजे व्ह्युअर, प्रेक्षक जर काही ऐकत असेल किंवा पाहत असेल तर त्याने ते फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित ठेवावं की ते घेऊन कॅरी फॉरवर्ड करावं आणि त्याचा विचार एक सोसायटीमध्ये पुढे व्हावा जावा?
ते त्या कलाकृतीवरती अवलंबून आहे. हे आपण ऐकणाऱ्यावरती किंवा पाहणाऱ्यावरती कंपल्शन नाही करू शकत की त्यांनी हे बरोबर ठेवावं. त्याच्यावरती जर तो इम्पॅक्ट झाला तर तो ते कॅरी करेल, चांगला किंवा वाईट दोन्ही अर्थाने. पण मला असं वाटतं की ते परत त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. ओके. काय आहे म्हणजे आमच्यावरती फॉर एक्झाम्पल सतत आरोप होत असतो की तुम्ही अशा पद्धतीने खून मारामाऱ्या दाखवता आणि मग ते समाजामध्ये तसं होत राहतं आणि या सिनेमात बघून त्यांनी तसं केलं वगैरे वगैरे. आता माझं असं म्हणणं आहे की पुराणांपासनं आम्ही एंटरटेनर सतत हेच दाखवत आलो की सरते शेवटी व्हिलन हरतो, मरतो. पडलाय का समाजावरती फरक? चांगुलपणाचा जय होतो असंच आम्ही दाखवत आलोय ना पहिल्यापासून. पण झालाय का समाजावरती फरक त्याचा? नाही झालेला ना. तर हे ज्या त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे की जे समोर दिसतंय जे आहे त्याच्यातनं मी काय घ्यायचं. सगळं जाऊ दे, जर घरात 2 मुलं असतील 3 मुलं असतील तर आपल्या आई वडिलांकडनं ती पण वेगवेगळं घेतात ना, सगळेजण सेम नाही घेत ना. करेक्ट. तसंच आहे हे. तर त्यामुळे मला वाटतं हे त्या त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. त्याची जबाबदारी ही कुठल्याही कलाकृतीवरती असूच शकत नाही. तुम्ही एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला होतात की तुम्ही गुरु शिष्य ही परंपरा तुम्हाला नाही आवडत किंवा नाही मानत तुम्ही, असं का? याचं कारण काय? कारण त्याच्याकडे आपल्याकडे ज्या पद्धतीने ते बघितलं जातं म्हणजे सुरुवातच इथून होते की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा. नाहीये. गुरु हा माणूस आहे, त्याला त्याच्याकडनं चुका होणार, तो बदलत राहणार माणूस. त्याच्या काही गोष्टी चांगल्या असतील, त्याच्या काही गोष्टी वाईट असतील. त्याला तुम्ही तोच ब्रह्म आहे आणि तोच विष्णू आहे आणि तोच महेश आहे असं करून त्याला जर त्या पदावरती नेऊन ठेवलं तुम्ही तर ते अत्यंत चूक आहे असं माझं मत आहे. ओके. त्याच्याकडे माणूस म्हणूनच बघितलं पाहिजे, त्याच्यातली घेण्यासारखी गोष्ट आहे तेवढीच घेतली पाहिजे. कित्येक माणसं असतात, ग्रेट माणसं असतात की जी तुम्हाला हेही शिकवतात की कसं करता कामा नये. करेक्ट है ना. त्यामुळे एखादं स्किल एका माणसाकडे आहे म्हणून त्याला लगेच अशा स्थानावरती घेऊन बसवायचं की त्याचं काही चूक असणारच नाही, त्याच्यावरती तुम्ही टीका करायचीच नाही, हे अत्यंत चूक आहे. हा एक मुद्दा. ओके. दुसरा मुद्दा असा की असं एकदा पेडेस्टलवरती नेऊन बसवलं की त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी केलीच पाहिजे. हा तेच परत आज्ञाधारकतेला एक जे आपल्याकडे ग्लोरिफिकेशन देऊन ठेवलेलं आहे अत्यंत चुकीचं आहे. जी चूक आहे गोष्ट ती चूकच आहे. मग कितीही मी आधी जन्मलो तुझ्यापेक्षा म्हणून मला काय अधिकार प्राप्त होत नाही कुठल्याही गोष्टीचा, की म्हणून तू माझी प्रत्येक गोष्ट ऐकायची कारण मी तुझ्या आधी जन्मलो, हे इतकं चुकीचं कारण आहे की तो मोठा आहे म्हणून मी ऐकलं पाहिजे, कोणतरी मोठ्या माझ्यापेक्षा म्हणून मी ऐकलं नाही. त्याची जी चांगली गोष्ट असेल किंवा जी मला वाटते आहे योग्य गोष्ट तीच मी घेतली पाहिजे. जी अयोग्य गोष्ट आहे त्याच्यावरती मी टीकाच केली पाहिजे. ओके. ओके. तर ही इक्वॅलिटी किंवा हे फ्रीडम त्या कॉन्सेप्टमध्ये नाही आहे गुरु शिष्य ह्या कॉन्सेप्टमध्ये. ओके. आणि म्हणून मला ती मान्य नाही. पण ज्या वेळेला रेफरन्स ऍज अन आपण कोणत्याही प्रोफेशन मध्ये असतो, दुसरी महत्वाची गोष्ट की गुरु हा कुणीही असू शकतो ना. म्हणजे माझ्यापेक्षा लहान व्यक्ती सुद्धा मी शिकू शकतो त्या व्यक्तीकडनं काहीही. त्याच्यामध्ये जातीपातीचं बंधन नाहीये. पण ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे गुरु शिष्य परंपरा म्हणल्यानंतर असं कधी तुझ्या डोक्यात येतं का की गुरु हा 5 वर्षाचा आहे आणि शिष्य हा 50 वर्षाचा आहे, असं कधी येतं का तुमच्या डोळ्यात? येत नाही ना. ह्या सगळ्या कारणांमुळे मला ही परंपरा मान्य नाही. याच पॉइंटवर जसं मी म्हणालो की ज्यावेळेला आपण ऍक्टर रायटर किंवा इतर कोणत्या प्रोफेशन मध्ये येऊ, पण ज्यावेळेला रेफरन्स पॉइंटच अवेलेबल नसतील तर आपण एक बेंचमार्क कसा सेट करू शकतो की ओके इथपर्यंत म्हणजे गुड ऍक्टिंग ह्या पर्टिक्युलर ऍक्टर्सची किंवा गुड रायटिंग या पर्टिक्युलर, कारण का जर रेफरन्स पॉईंट बाकीचे अवेलेबल नसतील आपल्याकडे तर आपण कसं बेंचमार्क? पण मी असं कुठे म्हटलं की रेफरन्स पॉइंट्स नसायला पाहिजेत किंवा बेंचमार्क नसायला पाहिजेत. ओके. माझं म्हणणं आहे की गुरु असं म्हणून तुम्ही त्या बेंचमार्कचं सगळंच जर मान्य करायला लागलात की एखादा अतिशय उत्तम नट आहे आणि तो खूप चिडतो आणि तो सेटवरती सगळ्यांना वाईट वागवतो, हे पण मी घेणार कारण तो चांगला नट आहे, असं होईल ना त्याचा अर्थ. ओके. तर बेंचमार्क ऑफकोर्स जी चांगली कामं आहेत, म्हणून मी मगाशी काय म्हटलं की एक स्किल एखाद्या माणसाकडे जे चांगलं आहे ती ऑफकोर्स शिकण्याची गोष्ट आहे. पण म्हणून त्याच्यासाठी मी ते अख्खं त्याचं गुरु पण मान्य करणं हे चूक आहे.
हिरोइझम नको Glorification. ग्लोरिफिकेशन. आणि पेडेस्टिलवरती नेऊन ठेवणं, आयडल हा शब्दच चुकीचा. कोणी आयडल असताच का म्हणे तुमचा, का आयडल? कारण नाहीये माणूस असा, मिळणारच नाही तुम्हाला की जो 100% बरोबर आहे. ओके. असा माणूसच मिळणार तुम्हाला नाही, शक्यच नाही. सोशल मीडियाबद्दल तुम्ही ट्विटरवर पहिलं म्हणजे तुमच्या ट्विटरचे ट्विट जर काढले तर आमच्याकडे एक शो असतो ट्विटर रिॲक्ट म्हणून. तुमच्या शोसाठी ट्विटर ट्विट अनालाइज म्हणून करावं लागेल. प्रत्येक काय अतुल कुलकर्णी बोलत आहे ते आणि ग्लोबल फिनॉमिना म्हणून त्याला हॅशटॅग तुम्ही देता. मुळात याचं कारण काय हॅशटॅग देण्याचं? आणि एकच व्यक्तीला तुम्ही फॉलो करताय जो एआयचं, आता तेही नाही. आता मी तो एकच व्यक्तीला follow व्यक्तीला करतोय. follow हो हो हो. या दोन त्या हॅशटॅगचं आणि एकच त्या व्यक्तीला फॉलो करण्याचं कारण काय? हॅशटॅगचं कारण असं, कारण मी जे काही लिहितो त्याचं एक मी बघितलं की आपल्याकडे वातावरण आता असं आहे, आणि आपल्याकडे म्हणजे फक्त भारतात नाही जगात असं वातावरण आहे की ते काहीतरी गोष्टीशी नेऊन जोडणं, म्हणजे करंट जे काही आत्ता देशामध्ये चाललंय, राज्यामध्ये चाललं असेल किंवा ह्याच्यात, त्याला नेऊन जोडणं. पण माझं ट्विट्स बघितली असतील तुम्ही तर मी त्या जे काही घटना घडत असतात जगात किंवा भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा कुठेही ज्या घटना घडत असतात त्याच्यातनं एक काहीतरी मानवी स्वभावाचं सार घेऊन मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. मी त्या पर्टिक्युलर प्रसंगाबद्दल लिहित नसतो. तो ट्रिगर असतो निश्चितपणे, ते प्रसंग ट्रिगर असतात, पण मी त्याच्यावर भाष्य करत नसतो. मी त्यातनं काय आपल्याला दिसतं मानव समूह म्हणून जगभर, काय त्याचं आपल्याला हे दिसतं, असं मी काहीतरी सार लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मी ते ग्लोबल फिनॉमिनन असं त्याचा हे दिलंय की त्याचा कोणीतरी असा अर्थ काढू नये की मी काहीतरी एका पर्टिक्युलर, तो ट्रिगर नक्की असेल पण त्याच्यातनं मला काय दिसतंय ह्याच्याबद्दल मी ट्विट्स करत असतो. आणि फॉलो मी 4-5च खरं तर गोष्टी करत होतो, व्यक्ती पण नाही, न्यूज चॅनल्स करायचो मी फॉलो ट्विटरवरती, आणि काही न्यूज मधलेच काही लोक फॉलो करायचो. तर सगळे मिळून मी माझ्या आयुष्यात 5 किंवा 6 जणांच्या अकाउंट्सच्या वर कधी फॉलो नाही केलेले, आणि ते न्यूज रिलेटेडच केलेले आहेत कायम. ओके. आणि त्याचं असं काही फार विशेष असं कारण आहे असं नाहीये. मी प्रत्येक माध्यम हे वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो. मी इंस्टाग्राम वेगळ्या पद्धतीने, इंस्टाग्रामवरती बघितलं तर माझे अनेक मी लोकांना फॉलो करतो. ट्विटरवरती म्हणजे तर मी वेगवेगळी ही माध्यमं, कारण त्यांचं टेक्स्चरच वेगळं आहे प्रत्येक माध्यमाचं, आणि त्यामुळे मी जे काय ती कशी हाताळायची माध्यमं असं जे मी ठरवलंय माझ्यासाठी, त्यावरनं हे मी ठरवलं की मला न्यूज फक्त ट्विटरकडनं फक्त न्यूज हवी आहे. बाकी मी कुणाला फॉलो केलं, काय फॉलो केलं नको, मला जे पोचेल ते इतर माध्यमातून पोचतं माझ्याकडं. आणि आता मी तेही नाही करता, कारण मी गेले काही महिना 1.5 महिना एक माझ्यावरती प्रयोग करून बघतोय, आणि मी न्यूज लगेच नाही ऍब्सॉर्ब करत आहे. ओके. मला असं वाटतंय की जी अवॉइड होऊ शकत नाही ती न्यूज आहे माझ्यापर्यंत पोहोचणं, जे अवॉइडच होऊ शकत नाही. म्हणजे मी वाचले नाही, मी बघितली नाही, पण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ती बातमी माझ्यापर्यंत पोहोचली, तीच खरी बातमी असं मला वाटतं. जे केवळ माझ्या समोर आलंय की मी ट्विटरवरती आहे किंवा मी काहीतरी ह्याच्यावरती आहे आणि मला धाड 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 माझ्याकडे येऊन पडतंय, ती प्रत्येक गोष्ट बातमी नसते, कारण त्याचा तेवढा रिलेव्हन्स नसतो. कारण तेच म्हटलं की माध्यमं खूप बदलत आहेत, त्याचा स्पीड खूप बदलतोय, त्यामुळे ते कन्झ्युम कसं करायचं हे मी ठरवलं पाहिजे. परत आपण जे सुरुवात जिथनं केली व्याख्या, की मला कशा पद्धतीने जगायचं आहे त्याची व्याख्या मी ठरवली पाहिजे. आणि इतकं सगळं माझ्या समोर माझ्या भोवती बदलत असताना मला बदललं पाहिजे प्रत्येक वेळेला, की मी काय कन्झ्युम करणार आहे, कसं कन्झ्युम करणार आहे, त्याच्यात मला सतत प्रयोग करत राहावे लागणार. एस्पेशली आता सोशल मीडियाच्या आणि एआय, आता तर एआय आलंय, ह्या सगळ्यामध्ये मला सतत पावलोपावली हे ठरवावं लागणार आहे की मी जग कसं कन्झ्युम करणार आहे. आणि म्हणून मी माझ्यावरती हा प्रयोग करून बघतोय सध्या की मी 13-14 वर्षाचा असल्यापासून असं कधीही झालं नाहीये की मला अवेलेबल आहे आणि मी पेपर वाचला नाहीये. असं कधीही झालं नव्हतं गेल्या 1.5 महिन्यापूर्वीपर्यंत. आणि मी त्यात थांबवलंय. मी रोजचा पेपर वाचत नाही.
मग तुमच्याकडे न्यूज येण्याचं माध्यम कोणतं आहे मग? नाहीच आहे. तेच मी सांगतोय की खरं तर आपल्या अवतीभोवती असतं हे सगळं, हम्म. पण जेव्हा जर ती गोष्ट इतकी महत्वाची असेल तर ती तुमच्यापर्यंत पोचते, हेच मी म्हणतोय. तीच खरी बातमी. ओके. बाकी सगळं कन्झ्युम करणं हे म्हणजे आता सोप्या भाषेत सांगायचं तर काहीतरी बसून व्यवस्थित भाजी भाकरी पोळी भात आमटी खाणं हम्म. आणि जाता येता काहीतरी शेवच खाल्ली, काहीतरी हम्म. हेच खाल्लं, हे ज्याला आपण काय आरबट चरबट खाणं म्हणतो ते खाणं, हा तो फरक आहे. ओके. आरबट चरबट खाण्याचे जसे शरीरावरती वाईट परिणाम होतात, हम्म. तसेच हे कुठलीही आलेली न्यूज कन्झ्युम करणं की ज्याचा तेवढा ना रिलेव्हन्स आहे ना हे आहे. हम्म. जी खरोखर बातमी आहे ती टिकते, हम्म. त्याच्यावरती अनालिसिस होतो. हम्म. मी वर्तमानपत्र वाचत नाही याचा अर्थ मी अनालिसिस वाचत नाही असं नाही. हम्म. फॉर एक्झाम्पल लोकसत्तामध्ये विचारमंच म्हणून जे त्यांच्या ऍपवरती येतं त्याच्यामध्ये विश्लेषण आहे. हम्म. जी बातम्या झाल्या त्याचं विश्लेषण आहे, किंवा इतर काही जे ग्लोबल विषय असतात त्याचं विश्लेषण असेल, किंवा त्याच्यावरती काही स्तंभ असतात, लेख असतात वगैरे वगैरे वगैरे. हम्म. असे वर्तमानपत्रांमधले जे अनालिसिस ज्याचा होतो ते मी जरूर वाचतो. ओके. ओके. सो हा एक कन्झ्युमर म्हणून मी ठरवण्याचा भाग आहे. केवळ सगळे कन्झ्युम करतायत म्हणून मी ते कन्झ्युम करणं ओके. हे योग्य नाही असं मला वाटतं. आणि म्हणून मी आता हा माझ्यावरती प्रयोग करतोय, आणि म्हणून ट्विटरवरती आता मी न्यूज पण नाही फॉलो करत आहे सध्या. हे ओके. कदाचित काही दिवसानंतर थोडंसं बदलेल. मी काही त्यातलं काय कन्झ्युम करायचं हे परत एकदा रिव्हॅल्यू करेन, परत एकदा ठरवेन. पण सध्या तरी मी ह्या फेजमध्ये आहे. आणि सतत बदलत राहिलं पाहिजे माणसाने असं मला वाटतं. आणि एस्पेशली आजच्या जगामध्ये तुमच्या पिढीवरती तर प्रचंड प्रेशर आहे ह्या सगळ्याचं. जितकी तुम्ही तरुण आहात तितकं तुम्हाला ह्याचं भान ठेवलं पाहिजे की इतक्या रॅपिडली जग बदलणार आहे. करेक्ट. तुम्ही आज तुमचं शिकलेलं स्किल हे वर्ष 2 वर्षात तुम्हाला अनलर्न करावं लागणार आहे, आणि ते इररिलेव्हंट होणार आहे. तुम्हाला नवीन काहीतरी शिकावं लागणार आहे. तर ह्याला सस्टेन कसं करायचं, हे जे काही प्रचंड प्रेशर असणार आहे त्याला सस्टेन कसं करायचं, तर तुमच्यामध्ये जी फ्लेक्झिबिलिटी असायला हवी, किंवा अनलर्न आणि रिलर्न करण्याची जी कपॅसिटी असेल ती वाढवणं, हेच यापुढे सुखी जगण्याचा मार्ग आहे. ते दिवस गेले की जेव्हा एक स्किल शिकायचं आणि त्या स्किलच्या जोरावरती तुम्ही आयुष्यभर कमवलं आणि मग रिटायर झालात आणि मग रिटायरमेंट नाही. इम्पॉसिबल आहे आता असं काही होणं. आणि इव्हन माझ्या पिढीला, आम्ही जे 55-60 वर्षाचे आहोत त्यांना सुद्धा, किंवा आमच्यापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना सुद्धा हे भान ठेवणं गरजेचं आहे. यू हॅव टू बी, इफ यू वॉन्ट टू बी विथ द वर्ल्ड, अँड आय थिंक यू हॅव टू बी विथ द वर्ल्ड, तर त्याच्यासाठी या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सतत अनलर्न आणि रिलर्न केल्या पाहिजेत. नाहीतर काय होईल माहितीये की तुम्ही मागे पडाल. जग पुढे जाणारच आहे, टेक्नॉलॉजी पुढे जाते, तुमच्यासाठी थांबणार नाहीये. तुम्हाला मागे पडायचंय, फरफटत यायचंय, का हातात हात घालून जायचंय, हे तुम्हाला ठरवायला पाहिजे. इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही नास्तिक आहात. अतुल नाही, कुलकर्णी मी नास्तिक आहे असं म्हणालो नाही नव्हतं. मी एक अख्खं वाक्य म्हणालो होतं, कारण मी स्वतःला नास्तिक म्हणवणं थांबवलंय. कारण Okay. त्याच्यामध्ये सुद्धा इझम आहे, एथिझम आहे ना, इझम आहे ओके. ओके. पद्धतीचं. ओके. तर त्यामुळे मी आता तेही स्वतःला म्हणत नाही. मी हे अख्खं वाक्य बोलतो की देव, धर्म, जात, ओके. अरे बापरे. रिच्युअल्स ह्या Okay. गोष्टी मी पाळत नाही. कारण इझम म्हटलं की परत त्याच्यात कंपू करणं आहे, परत एक काहीतरी त्याच्यामध्ये गठ्ठा करणं आहे, काहीतरी बिलीफ आहे. मध्ये मला एका संमेलनाला बोलवलं काही वर्षांपूर्वी, नास्तिक लोकांचं संमेलन आहे, तुम्ही या. आणि अमुक दिवशी आहे काहीतरी भगतसिंगांच्या जन्मतिथीला का पुण्यतिथीला असं काहीतरी तारीख त्यांनी ठरवली होती, आणि आम्ही एकत्र जमणार आहोत आणि आम्ही एक शपथ घेणार आहोत, असं एक शपथ त्यांनी तयार केली होती. आणि त्यात तुम्ही या म्हटलं. तुम्ही हे सगळं करताय जे एक ऑर्गनाइज रिलिजन करते. तुम्ही दिवस ठरवलाय, तुम्ही माणूस ठरवलाय, तुम्ही प्रतिज्ञा ठरवली आहे, करेक्ट. तुम्ही एकत्र येणार आणि तुम्ही गठ्ठा करणार असं ठरवलेलं आहे. म्हटलं मला नाही वाटत. मी जे मानतो ते आहे तुम्हाला स्वतंत्र करणार, तुम्हाला इंडिव्हिज्युअल करणार आहे, अशी हवी. त्याला जर नास्तिकता म्हणायचीच असेल तर ती इंडिव्हिज्युअल तुम्हाला आयसोलेट करणारी हवी. तुम्ही एकत्र येऊन गठ्ठा करणार असाल तर तुम्ही परत त्याच दिशेने जाणार आहात. आणि म्हणून मी ते नाकारलं होतं त्यांचं आमंत्रण.
आणि मी त्यांना म्हणालो होतो की हा मेल तुम्ही माझा वाचून दाखवा की मी का आलो नाहीये, हम्म. कारण हे आवश्यक आहे की डेफिनेशन क्लिअर होणं. ओके. आणि म्हणून मी नास्तिक हा शब्द स्वतःसाठी वापरणं बंद केलंय, कारण त्या सुद्धा ह्याला मला जोडून नाही घ्यायचं स्वतःला इझमशी. सो अतुल कुलकर्णी या व्यक्तीचा होप किंवा तुम्ही ज्यावेळेला फेल्युअर किंवा एक लो वाटतं त्यावेळेला तुमचं इन्स्पिरेशनचं आणि होपचं वे काय आहे? नाही, मला मुळात असं फार वाटत नाही, कारण मुळात मी तितका गुंतत नाही सक्सेस किंवा फेल्युअर मध्ये, तितक्या प्रमाणात गुंतत नाही. ओके. अनिच्य ही जी फिलॉसॉफी आहे, अनित्य आहे ओके. सगळं, ही जी बुद्धाची फिलॉसॉफी आहे, हम्म. त्याच्यावरती माझा अगदीच मला ती पटली. त्याचं मेडिटेशन टेक्निक सुद्धा विपश्यनेचं आणि ती फिलॉसॉफी सुद्धा मला फार पटलेली आहे. ओके. तर जे काही आहे ते अनित्य असणार आहे, ते बदलणार आहे उद्या. आत्ता माझा मी खूप आनंदी असेल तर तेही बदलणार आहे, मी खूप दुःखी असेल तर तेही बदलणार आहे. त्यामुळे Okay. त्याच्यात काही फार गुंतून राहायची गरज नाहीये. तर त्यामुळे मला आय डोंट ड्वेल इन टू दीज थिंग्स मच. नाही, मी काही वेळ गेला की मी त्यातनं बाहेर पडलेलो असतो, त्यामुळे मला असं नाही लागत फार ह्याची गरज कुठल्याच आधाराची. आणि ओके. असं जरी कोणाला गरज असेल, अर्थातच असू शकते, प्रत्येक माणूस एकसारखा नसतो, आणि मला हे अगदीच मान्य आहे की खूप जणांना जर एखादं फेल्युअर किंवा मनासारख्या गोष्टी होत नसतील तर अर्थातच वाईट वाटणं, दुःखी वाटणं, डिप्रेशन वाटणं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अगदीच सत्य आहेत, खऱ्या आहेत. परंतु त्याच्यासाठी देव, धर्म, जात, रिच्युअल्स हे सोल्युशन आहे असं मला नाही वाटत. शेवटचा प्रश्न. मी बरेच इंटरव्ह्यू तुमचे पाहिले आणि बरेच इंटरव्ह्यू वाचले देखील. एक धागा मला मिळाला तो म्हणजे गांधींचा. बऱ्याच इथे गांधींबद्दल तुम्ही जास्त बोललात. सो आत्ता गांधींचं तुमच्या आयुष्यातलं स्थान काय आहे? आयुष्यातलं स्थान म्हणजे मला असं वाटतं की ती अत्यंत महत्वाच्या ज्या व्यक्ती आहेत आपल्या देशामध्ये आणि एकूणच जगामध्ये निर्माण झाल्या त्यापैकी अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे गांधी. त्यांनी जितके एक माणूस म्हणून प्रयोग केले मानव जातीवरती, स्वतःवरती, तेवढे प्रयोग नाही केले आहेत कोणी, करून बघितलेल्या नाही आहेत गोष्टी तितक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या. गांधींचं एक वाक्य मला अत्यंत आवडतं. ते म्हणायचे की जर तुम्हाला माझ्या 2 वाक्यांमध्ये म्हणजे ती परस्पर विरोधी वाटली वाक्य, तर तारीख बघा की मी नंतर कुठल्या वाक्य बोलले ते आता खरं माना, कारण माझा विचार बदललाय. एका पब्लिक फिगरनी हे म्हणणं की माझा विचार बदललेला आहे आता, माझा तो विचार होता आता तो नाहीये, फार मोलाची आणि फार अवघड गोष्ट आहे. फार कमी वेळेला अशी माणसं जन्मतात, ती सक्सेसफुल होतात, लोकांपर्यंत विचार पोहोचवतात. हे सगळे फार कॉम्बिनेशन आहे, सिनेमासारखं आहे. एखादा सिनेमा बनणं आणि चालणं आणि तो हे फार इतकं अवघड आहे, तसंच आहे हे. आणि गांधी तसे होते आणि इतकं प्रचंड ते देऊन गेले आहेत जगाला. आणि त्यांच्या न पटणाऱ्या गोष्टी सुद्धा आहेत. कुठलीच, मी मगाशी म्हटलं तसं आहे की कुठलीच व्यक्ती अशी असू शकत नाही की 100% ती व्यक्ती बरोबर आहे, नाहीच. पण त्यांच्या न पटणाऱ्या गोष्टी जरी तुम्ही बाजूला काढून ठेवल्या तरी उरलेलं इतकं प्रचंड आहे त्या माणसाचं, ते जर आपण अभ्यासलं तर मला असं वाटतं की देशालाच नव्हे तर जगाला कळेल की ही काय फिलॉसॉफी आहे जगण्याची, आणि ती किती महत्वाची फिलॉसॉफी आहे, किती लॉंग लास्टिंग फिलॉसॉफी आहे, आणि माणूस म्हणून आपण काय आहोत ह्याचा इतका बारकाईनं अभ्यास केलाय त्या माणसाने, आणि ती त्याची फिलॉसॉफी जगण्याची तयार केली आहे जी तो बदलत राहिलाय सतत. आज जर गांधी असते तर ते आणखीन बदलले असते. आपल्याला जे माहिती आहेत गांधी त्याच्यापेक्षा ते आणखीन काहीतरी बदलले असते. तर ही फ्लेक्झिबिलिटी ठेवणं, ऐकणं, पाहणं, वाचणं, ह्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं की महत्वाच्या आहेत. आणि गांधी हे त्याचे सिंबल आहेत, आणि त्यामुळे ते अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांना सांप्रत काळी कोणी महत्वाचं मानो न मानो, त्यांना रिडिक्यूल करो, काहीही करो,
पण मध्ये मी आता एक कविता लिहिली होती की तू मर बुवा एकदाचा, तुला इतक्यांदा मारायचा प्रयत्न करता येतो, तू मरत नाहीस, मर बा एकदाचा. तेच आहेत ग्रेट माणसांचं, तेच असतं की तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी जे शाश्वत सत्य त्यांनी काढून ठेवलेलं आहे ते नाही जात. थँक्यू सो मच अतुल दादा. Thank you. पेशन्स ठेवून हे ऐकलं आमचे प्रश्न आणि आम्हाला खूप काही देऊन गेलात. नाही, थँक्यू. मला खूप आणि- मजा आली, कारण मी अनेक वर्षांनी इतकी डिटेलमध्ये मुलाखत दिली म्हणा किंवा गप्पा मारल्या म्हणा. आणि थँक्यू सो मच, कारण अभ्यास करून समोरच्या व्यक्तीचा तो काय म्हणलाय ते बघून, मुलाखती ऐकून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे खूप कमी होतं दुर्दैवानी. ते केलं त्याबद्दल तुमच्या टीमचं आणि तुझं एस्पेशली खूप अभिनंदन आणि थँक्स त्यासाठी. थँक्यू. थँक्यू. सिटी ऑफ ड्रीम्सचा 7वा 8वा सीझन येईल त्यावेळेला आपण पुन्हा इथे भेटू आणि त्यावेळेला असणारे अतुल कुलकर्णी आम्हाला वेगळे पुन्हा काहीतरी देऊन जातील नक्की अशी अपेक्षा करतो. नक्की. सांगता फक्त जे तुम्ही म्हणालात तुमच्या कवितेने होईल तर आम्हाला आवडेल, तीच कविता गांधींची. भाई तू मर क्यों नहीं जाता यार, ऐसा नहीं करते, मार दिया ही है तो मर जाते. गोलियां बड़ी महंगी हैं और तू हर साल खरीदवाता है. मार मार के पुश्ते मरी, मर मर के तू नहीं थका. बापू यार ऐसा नहीं करते, मार दिया ही है तो मर जाते. एक बार मारा तो मरे नहीं, लाख बार नोका तो उधड़े नहीं. बदनाम किया तो परहेज नहीं, इस तरह उन्हें यार नहीं हराते. मार दिया ही है तो मर जाते. देख भाई, एक मौका दे ही दे, नोट खाली कर ही दे, सबकी सन्मति छुड़वा दे. ऐसे खून का ही वध नहीं करते, मार दिया ही है तो मर जाते. इस तरह यार उन्हें नहीं हराते, मार दिया ही है तो मर जाते. ठीक है, कोई नहीं, अगले साल पक्का मर जा. ओके. क्लोज शॉटचे दोन्ही एपिसोड तुम्ही मन लावून ऐकले असतील तर चित्रपट पाहण्याची तुम्हाला नक्की आवड आहे. पण चित्रपट पाहायचा कसा, तो पाहण्यासाठी कोणता दृष्टिकोन ठेवायला हवा हे जाणून घ्यायचं आहे, तर मग क्लोज शॉटचा पुढचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल. ऐकत रहा क्लोज शॉट. क्लोज शॉट.